last time. Today, they smiled because we came. When we left, we carried their hopes in our hearts. We came back to keep our promise. सर्वमंगल एज्युकेशन ट्रस्ट कल्याण मुंबई येथील अधिकारी आणि कार्यकर्ते आज मतिमंद शाळा पाबळ येथे व्हिजिट केली। या व्हिजिटच्या दरम्यान त्यांनी शाळेची पूर्ण पाहणी केली। त्यांना शाळा खूप आवडली। यांच्या ट्रस्टीच्या माध्यमातून आजला आम्हाला अन्नदान स्वरूपात जी काही मदत झाली आहे ती 1 महिन्याची पूर्ती झालेली आहे। तरी इथून पुढे जी काही आम्हाला मदत लागेल तर सर्वमंगल एज्युकेशन ट्रस्ट कल्याण मुंबई यांच्या माध्यमातून आपण करावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि आव्हानही करतो। आपण इथं आलात आणि आमच्या शाळेत जी काही मदत केली खरोखरच संस्था आपली ऋणी आहे आणि आमच्या मुलांकडनं आपल्याला चांगला आशीर्वाद आहे। तर त्या माध्यमातून सर्वमंगल एज्युकेशन ट्रस्ट कल्याण यांनी पुढील कार्य आणि पुढील मदत आम्हाला करून द्यावी अशी मी विनंती करतो। 25 वर्षे गेली आमची शाळा कार्यरत आहे आणि अशा पद्धतीने एक उत्कृष्ट काम आम्ही एक समाजसेवेचा व्रत म्हणून करत असतो। गेल्या 25 वर्षापासून तुम्ही खूप छान कार्य करत आहात आहे होय आणि हे असंच पुढे चालू राहावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। पण हे सर्व करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात किंवा काय तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं काय समस्या निर्माण होतात किंवा बरेचसे म्हणजे हे जसं आपण होतं ही जी मुलं आहेत थोडी स्पेशल आहेत, हो त्यांना हँडल करणं त्यांना हाताळणं थोडंसं बाकीच्या मुलांपेक्षा ऑब्व्हियसली थोडंसं कठीण आहे आणि हे सर्व करताना शासनाकडनं पण तुम्हाला मदत मिळते कधी नाही मिळत, हो ते पण एक चॅलेंजेस असतं म्हणजे मदतीवरचं असतं। आणि त्या व्यतिरिक्त एवढ्या सगळ्या मुलांचं डेलीचं त्यांचं जे खायचं रुटीन आहे किंवा त्यांना ज्या पण तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत त्याचाही तुम्हाला एक चॅलेंजेस येत असेल तर ते कसं मॅनेज करता किंवा असे चॅलेंजेस आल्यानंतर तुम्ही काय करता? नाही आता विषय कसा आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आता 40 मुलांनाच शासकीय मान्यता आहे। 40 मुलांना बरोबर याच्यावरचे जे आता 60 विद्यार्थी आम्ही ठेवलेले आहेत, 20 वाढीव आहेत, त्याच्या प्रस्तावित झालेला आहे, शासनाकडे फॉलोअप घेतलेला आहे। पण या आज आपण आपल्या घरामध्ये जरी मॅनेज करायचं म्हटलं किंवा घरामध्ये जरी 2 पाहुणे जास्त आले तरी आपल्याला आठवड्याचं अन्नधान्य कमी येतं। तर हा विषय असा आहे, समाजामध्ये आजही एक माणुसकी जिवंत आहे आणि त्या माणुसकीच्या जाणीवेतून समाजामध्ये काही दानशूर व्यक्ती पुढे येतात आणि सामान्य माणसांना मदत करण्याऐवजी अशा अबनॉर्मल किंवा अपसामान्य मुलांना मदत करणं हे समाजामध्ये एक कर्तव्य मानलं जातं। अशा स्थितीतून काही दानशूर व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये सर्व धर्माची लोक आहेत, इथं येतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे ऐपतीप्रमाणे काही अन्नधान्य स्वरूपात, अर्थ स्वरूपात किंवा मुलांना स्टेशनरीच्या स्वरूपात किंवा मुलांना अंथरूण पांघरूण शिवाय काही डिजिटल आवश्यकता असते त्याची पूर्तता करत असतात। त्याचप्रमाणे आमचे संस्थेच्या सर्व माननीय श्री शिवलालजी जाधव साहेब हे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथं मॅनेजमेंटही असते। आधी सन्माननीय गजानन जाधव हे मॅनेजर म्हणून काम करतात। इथं ते सगळं मॅनेज म्हणजे अन्नधान्य या मुलांना कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे, आपणाला कोण देणार आहे, त्यांचा ते फॉलोअप घेत असतात।
तसं पाहिलं तर ही म्हणजे तारेवरची कसरत आहे. या मुलांना सांभाळणं सोपं नाही, पण हे आम्ही अंगवळणी पडून घेतलेलं आहे. यांना उद्या काय समस्या येते हे जाधव साहेबांच्या लक्षामध्ये येतं आणि ते जाधव साहेब ते बरोबर त्या दानशूर व्यक्तींना ते प्रोव्हाइड करतात. दानशूर व्यक्तींपुढे आमचा प्रस्ताव मांडतात आणि मग ती लोक त्या स्वरूपात आम्हाला मदत करतात आणि त्यातूनच आम्ही या मुलांचं दैनंदिनी चालवू शकतो. तर आता सरांनी सांगितलं, जाधव सरांनी, की आम्हाला जास्त करून म्हणजे अन्नदानाचं जरा हे होतं, त्रास होतं, की बऱ्याच वेळा आम्हाला प्रॉब्लेम होतं तिथे क्रिएट होतो. म्हणून आम्ही फादर्स डे काल आम्ही सेलिब्रेट केला, त्या निमित्ताने आम्ही व्हिजिट केलेला आहे. आता हे कसं आहे, आपले जे आहेत ही म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत. आता हे जे आहेत ते आपले, पण वाघोलीचे आहेत ते नॉर्मल आहेत. फक्त एवढेच की एकल म्हणजे पालक असणारे असतील, सिंगल पेरेंट्स असतील, किंवा भटक्या जाती जमातीची जी लोक आहेत की ज्यांच्यात अवेअरनेसच नाही, एज्युकेशनचा नाही, किंवा मुलांना शिकवायचं एवढं काय नाही, त्यांचा समजा मेंढपाळा असतील, हे असतील, त्याच्याबरोबर ते अशा मुलांसाठी आपण ते आश्रमशाळा आहे ती 300 मुलांची आहे ती. हमारे ना पिछले 3 साल नेशनल लेवल की चैंपियनशिप हमने जीती है क्रिकेट की. 3 साल लगातार नेशनल लेवल की. वहाँ कामायनी जो इंस्टीट्यूट आपको मालूम होगा रोकले नगर में, वहाँ वो ऑर्गेनाइज करती है. बहुत सारे स्कूल आते हैं वहाँ पे. यहाँ से हम 3 बार हमने ही जीती है. अगर मान लो डाउन सिंड्रोम एक बच्चा है, उसमें क्या रहता है, उसके हाथ भी बहुत छोटे रहते हैं, आपको देखा ही होगा डाउन सिंड्रोम बच्चे के. उसको स्पीच इतना प्रॉब्लम, स्पीच का भी प्रॉब्लम, डिले पिच रहता है उनका. उसके बाद अगर उसको जो ब्रीदिंग का प्रॉब्लम रहता है मोस्ट ऑफ डाउन सिंड्रोम बच्चों के लिए. ये सब ना क्रोमोसोमल है उनका, मीन्स उसमें पेरेंट्स का भी कोई इशू नहीं और बच्चों का भी नहीं हो जाता. अब मान लो यहाँ कैसे बच्चे हैं, कुछ डाउन सिंड्रोम तो है ही है, लेकिन ऑटिस्ट डाउन सिंड्रोम तो आईडी में ही आता है, लेकिन ऑटिज्म एक अलग ही डिसेबिलिटी है, वो भी हमारे बच्चों में है. कुछ या तो मुझे लगता है अभी तक 10 या 12 बच्चे ऐसे उसको ऑटिज्म भी है, आईडी विथ ऑटिज्म. वो बच्चे कैसे रहते हैं, वो हाइपर रहते हैं, मीन्स कंसंट्रेशन बहुत कम रहता है, सोशली एक्टिव नहीं रहते, आई कांटेक्ट नहीं रहता उनका. मान लो ऐसे जो भी मूविंग जो ऑब्जेक्ट्स रहते हैं ना, उस पर ध्यान जाएगा. और उसको रेमेडियल टीचिंग की इतनी जरूरत रहती है ना इस बच्चों के लिए. मान लो आज सीखा है ना, कल उसको वो ध्यान में रहेगा ये हम गारंटी नहीं दे सकते. इसलिए बार उसको सिखाना पड़ता है, तभी आपने डेवलपमेंट दिखाई देगी, नहीं तो नहीं देगी. सर्व अधिकारी इथं येऊन आपल्या मुलांशी संवाद साधला, शिक्षकांशी संवाद साधला, त्याचबरोबर इतर काही ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत याच्याबद्दल त्यांनी सविस्तर आमच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांचा वेळ इथं भरपूर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आज आपणाला अन्नदान काही वस्तू स्वरूपात भरघोस अशी मदत केलेली आहे. पुणच्या शाळेच्या वतीनं आणि विशेषतः तुमच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. यानंतर आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं या संस्थेचे सन्माननीय अधिकारी श्रीयुत अभय शेंबडे साहेब यांचा आमच्या शाळेच्या वतीनं छोटासा सन्मान आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याकडून होईल. त्याचा सन्मान त्यांनी करावा, त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. हाय झालं जेवण? हा, कसा होता? मस्त होता. काय हिंदी बोलू, इंग्लिश बोलू, मराठी? नक्की? ओके. तर काय आवडलं आपल्याला जेवणात?
स्वीट स्वीट की भात चपाती नाही भात स्वीट आवडली आज इथे सर्वमंगल एज्युकेशन ट्रस्टचे आम्ही व्हॉलेंटियर्स आहेत. सेकंड टाइम इथे आले. बेसिकली थँक्यू सर आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी द्यायला. बहुतेक लास्ट टाइम आलेले तेव्हा एज्युकेशनल किट आपण डिस्ट्रीब्यूट केलेले इथे सगळ्यांना. बट जेव्हा तुम्ही लास्ट टाइम सांगितलं आपल्याला की कसं फूड ग्रेन डिस्ट्रीब्युशन नाही तर अन्नचा जो दान आहे तो जर आपण करू शक्या तर दॅट वुड बी अ ग्रेट हेल्प. तर आपण थोडीफार या टायमाला आपण प्रयत्न केला की थोडाफार कसं आपण हेल्प करू शक्या. आमचं जर अजून सर आज इथे जेव्हा आलो सगळ्यांना बघितलं सगळ्यांसोबत जो टाइम स्पेंड केला तर एवढं चांगलं वाटलं. आमचा असा प्लॅन आहे की आपण चांगल्या पद्धतीने अजून इथे काम करू शक्या. एका मोठ्या लेवलवर सांगायला गेलो तर सर आज आपण हे पण इकडनं प्लॅन करून जात आहे की आम्ही कसं या शाळेला आपण अडॉप्ट करू शक्या की याची जी नीड्स आहेत ते पूर्णपर्यंत आपण म्हणजे करू शक्या. सिम्पली आपण ते वर्कआउट करू शक्या त्या हिशोबाने. तर थँक्यू सो मच सगळ्यांनी. तुम्ही बसले वेळ दिला ऐकला ठीक आहे. थँक्यू सो मच. यानंतर मी टीमचं शाळेच्या वतीनं यथेच्छ असा आभार मानतो आणि पुढील ॲक्टिव्हिटीज त्यांनी घ्यावी अशी त्यांना विनंती करतो. काय घेऊया सर काय वाटतं तुम्हाला? काही तुम्ही अगदी खेळ घेतले तरी चालते किंवा डान्स घेतले तरी अति उत्तम. ते चला मुलांनाच विचारा आपल्याला काय काय करायचं आपल्याला. क्रिकेट 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 खेळूया की डान्स करायचंय. संध्याकाळी क्रिकेट खेळूया आता डान्स करूया. ऊन खाली झाल्यावर डान्स करायचा आहे सर्वांनी. हा कोणाला करायचंय हात वरती कोण कोण सगळे डान्स. अरे वा आता आपला टेप रेकॉर्ड कुठं आहे त्या हॉलमध्ये सगळ्यांनी जायचं. चला ओके बाय. कोण घेतलं? Hey, hi, this is Rohan Soratia. I'm basically a real estate consultant or a realtor. So I've got associated with Sarvamangal Education Trust. It's been a long time that I've been associated with this trust. And it was a fabulous day today. Like I can say one of the best moment that I had in my life coming over here. We started our journey from Mumbai like 4 o'clock. We were up. And we came from different locations. Someone came from Kalyan, I came from Mandavig, gathered at let's say Ghatkopar, and from Ghatkopar we came all the way to Pune over here. Paval basically is the location where we are at this special with this special kids over here. It is one of the amazing moment that I had in my life. And I can't say ki how happy I am currently after spending this time with them. I really came to know about the students, the kids, ki how their upbringing has been done, and the nurturing has been done, how they have been taken care over here, how we can do a little, and our little can be a major for them.
So this was really an amazing opportunity for me and a totally different experience. Thank you so much to all the volunteers who got associated over here with us today and who are associated with us in the entire journey that we do. Basically this thing came up last time a team of us had visited over here and we had done a educational kit ka distribution over there. At that time the staff over here had requested us that if we can work out some food grain distribution can be done so that the food ka necessity can be taken care of all the kids and all. So yes, we are today over here. We fulfilled the promise, and next time it will be even more, even broad. And we are planning to, adopt this entire school over here. Definitely today, if I imagine, I don't know how we will be able to do this thing because we are just tiny, particles who are getting into this thing and working out. But surely we'll able to do this thing with your support. I'll request each and everyone over here who's looking at this video, come forward, give your support. If you are able to give your support monetary, give a monetary support. If you are able to give your support with your time, give your time for support. By each and any which means, if you are able to give us the support, please do come forward and give us. Thank you.